नाही NHAI ची खूप मनमानीच, आम्ही सगळेच वैतागलोय नॅशनल. असं नाही, तुम्ही मला ती एक्सक्यूज देऊ नका, आम्ही बघितले तसे, आणि ते सगळे धोक्याचे ठिकाण झाले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील नंदूर येथे काल सायंकाळी 5च्या सुमारास भीषण अपघात घडला. आयशर वाहनाच्या जोरदार धडकेत वांगी गावचे रहिवासी सचिन पंडित जवळकोटे वय अंदाजे 50 यांचा जागीच मृत्यू झाला. या महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत चालल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला. संतप्त नागरिकांनी विजापूर बायपास रस्त्यावर ठिय्या देत रास्ता रोको आंदोलन छेडलं. तेव्हा खासदार प्रणिती शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृताच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. यावेळी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून अपघाताची गंभीर दखल घ्यावी अशी सूचना केली. जावडेजी, इथे खूप मोठी घटना घडली आहे. इकडे नंदूर जो आपला हायवे आहे नंदूर हातूर, इकडे एक वांगी गावाचा माणूस बाईकवर येताना एका ट्रकने धडक दिली आणि तो मरण पावलाय. ही 5वी घटना आहे जी इथे झाली. अजून तुम्हाला माहिती नाही या घटनेबद्दल? तुमचे दोन्ही अधिकारी इथे आहेत, त्यांना अंडरपास गेले 3 वर्ष ते मागणी करतायत, अजूनही त्याची पूर्तता झाली नाहीये. आणि तुमचे अधिकारी सांगतायत गावातल्या लोकांनी थांबवलं. तर गावातल्या 4 लोकांनी फक्त थांबवलं त्यांच्या शेतीसाठी. तर त्यांचं काम होतं त्यांच्याबरोबर बसून जे काय ते सेटलमेंट करून हा रस्ता अंडरपास झाला पाहिजे होता. किती लोकांनी ह्याची अडवणूक केली ते पण ते सांगू शकत नाहीयेत. जिकडे 80% गावांना सर्व्हिस रोड आणि फ्लायओव्हर पाहिजे असतं तिथे तुम्ही 80% गावाचं ऐकत नाही आणि इकडे 4 लोकांचं ऐकताय आणि लिटरली हे बळी जाईपर्यंत तुम्ही वाट बघताय. मग एक तर नॅशनल हायवेचे अधिकारी कधी आमच्या DPDCला नसतात, दिशाला नसतात. मी काय नितीन गडकरी साहेबांना ते बोराळेचं वगैरे पत्र दिलंय, मी हे पण घेईन, पण मला तुम्ही त्याच्या आधी तुम्हाला ज्या ज्या लोकांनी अर्ज दिले ते दाखवा. ते पहिले मला दाखवा, मग मी तुम्हाला पत्र देईन. त्याशिवाय मी ते पत्र ताबडतोब मला उद्या परवा ते अर्ज पाठवा. कोणत्या लोकांनी विरोध केलेत आम्ही बसू त्यांच्यासोबत. पण इकडे तुम्ही 5-6 लोकांसाठी पूर्ण 5-6 गावांच्या लोकांना भेटतील. 50 वर्षाचा करता माणूस गेलाय, कोण जबाबदार मला सांगा. माझ्याकडे आज 20 अर्ज प्रलंबित आहेत असे, आणि ते सगळे धोक्याचे ठिकाण झाले.